नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. इथे चालू आहे नमिता आणि रवीच्या हळद काढायची तयारी आणि आमच्या गावी याला नानोरा पण म्हणतात. इथे नमिता आणि रवीला बसवलं आंघोळीसाठी आणि या माझ्या दोन्ही मामी आहेत ज्या त्यांना आंघोळ घालतायत. कोणाचं प्लॅनिंग आहे? जबरदस्त प्लॅनिंग आहे. पाणी मारलं का निघून जाते. गावी नानोऱ्याला पण खूप मजा येते. नानोरा असा करतात की जसे काय सगळे होळीच खेळत आहेत. ही सगळी मजा फक्त गावीच असते. दोघांना आंघोळ घालून झाल्यानंतर मग इथे सुरू केला आहे डान्स. नमिताच्या लग्नाच्या सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. तुम्ही सर्वांनी तिच्या प्रत्येक व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. सकाळी हळद काढायचा कार्यक्रम होता आणि मग तो झाल्यानंतर होती पूजा आणि पूजेसाठी इथे आम्ही सगळे आलो नमिताच्या सासरी. नमिताचं सासर हे माझा आजोळ पण आहे आणि इथे माझे तिन्ही मामा राहतात, तसेच माझी मोठी आई राहते. आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे सुरू होती वरात पंगत आणि इथे पाहुणे मंडळी जेवणासाठी बसले होते. व्हिडिओ बघतच आहात तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहील. हे आहेत माझ्या मोठ्या आईचं घर आणि माझ्या मोठ्या आईच्या घरी खूप बकऱ्या आहेत. तर इथे निहाल आणि निर्वाणी खेळत बसलेले बकरी बरोबर. आवडली तुला? आवडली? 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 आवडली तुला? वरात पंगत झाल्यावर मग आम्ही नमिताला परतवण्यासाठी घरी घेऊन आलो. मामाच्या गावी गेल्यावर बऱ्याच गोष्टी शूट करायच्या राहून गेल्या. एकाच गावात माझे खूप नातेवाईक आहेत, त्यामुळे सगळ्यांना भेटून सगळ्यांशी बोलता बोलता शूटिंग करायचं लक्षातच राहिलं नाही आणि शूटिंग करायची राहूनच गेली. नंतर गाडीत बसल्यावर आठवलं की अरे आपण तर शूटिंग केलीच नाही. मग नंतर परत शूट स्टार्ट केला आणि नमिताला घरी आणल्यानंतर मग इथे आईने पहिले तिची काढली दृष्ट. सकाळी गेलेलो आम्ही आणि येता येता रात्र झाली, त्यामुळे आम्ही सगळेच खूप थकलेलो. आणि नंतर मग इथे नमिता गेली आहे घरात देवाच्या पाया पडायसाठी. नमिताच्या लग्नाच्या गडबडीत आमच्या रील शूट करायच्या राहूनच गेला, त्यामुळे म्हटलं आता वेळ आहे आपल्याकडे तर आपण शूट करूया. आणि इथे एकच रील शूट करायसाठी कमीत कमी 3 ते 4 टेक घ्यावे लागले, कारण का आमच्या एवढ्या सगळ्यांचा मेळ सोबत बसतच नव्हता. कोणाचं चुकत होतं तर कोणाचं बरोबर येत होतं, म्हणून खूप वेळ लागला. माझी खूप इच्छा होती की नमिताच्या लग्नाच्या वेळेस या गाण्यावर रील बनवायची. हे गाणं कोणतं आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. पण ती राहून गेली, म्हणून म्हटलं आता वेळ भेटलाय तर चला आपण शूटिंग करून घेऊ. तुम्ही बघू शकता सगळेच आम्ही केवढे थकलोय, पण तरी पण आम्ही रील बनवायचे सोडले नाही.
आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. बाय.